आता बघूयात प्रमुख 9 राजकीय बातम्या। पुण्यात आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजना शुभारंभ कार्यक्रम। दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम पार पडणार। महाविकास आघाडीतले सावत्र भाऊ महाविकास आघाडीला मतं दिली तर ते सर्व योजना बंद करतील। चंद्रपूरच्या चिमूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची टीका। लाडकी बहीण योजनेचे दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत। कोण मायचा लाल असं बोलत असेल तर जीभ हसडून काढेन। रवी राणा आणि महेश शिंदेंनी केलेल्या वक्तव्यानंतर अजितदादांची तंबी। पुण्यातील लाडकी बहीणच्या कार्यक्रम पत्रिकेत दुरुस्ती। लाडकी बहीणच्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांच्या नावाचा समावेश। आधीच्या पत्रिकेत शरद पवारांचं नाव नव्हतं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार आज वर्ध्यात एकाच मंचावर। समीर देशमुख अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार। आर्थिक नियोजन धाब्यावर बसून घोषणांचा पाऊस। सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारवर जोरदार निशाणा। निवडणूक आयोगाचे आभार। त्यांनी शोभेल असं चिन्ह आम्हाला दिलंय। आता आम्ही खऱ्या अर्थानं चौकार षटकार मारणार। बॅट चिन्ह मिळाल्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया। कागल विधानसभा मतदारसंघात संजय मंडलिक गट हसन मुश्रीफांसोबत राहणार। संजय बाबा घाटगेंचाही मुश्रीफांना पाठिंबा। समरजित घाटगे आणि मुश्रीफांमध्ये लढत होण्याची चिन्ह। पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। मोदींच्या दौऱ्यापूर्वी नार पार गिरणा खोरे बचाव कृती समिती आक्रमक। काळे झेंडे दाखवले जाणार। उन्मेष पाटलांचा इशारा।